आज खरं तर 10 दिवस झाले या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एक मावळा ही शिवजन्मभूमी वाचवण्यासाठी 10 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कणही न घेता आपल्या प्राणाची बाजी लावून या ठिकाणी खरं तर हे आमरण उपोषण करत आहे. मी पहिल्या दिवसापासून हेच म्हणतोय की सूरज भाऊ हा केवळ नारायणगावचा भाऊ नाहीये, हा संपूर्ण जुन्नर तालुक्याचा भाऊ झालेला आहे आता. कारण एक इंचही जमीन भाऊंची जाणार नव्हती, एक झाडे भाऊच्या शेतात तुटणार नाहीये. परंतु जो दूरदृष्टिकोन एखाद्या व्यक्तिमत्वाकडे असला पाहिजे, तो दूरदृष्टिकोन घेऊन आज एक सच्चा मावळा आपला भाऊ सूरज भाऊ हे या ठिकाणी उपोषणा बसले आहेत. दुपारी सकाळी खरं तर फार कठीण परिस्थिती आपल्या समोर होती. जेव्हा डॉक्टरांनी या ठिकाणी चेकअप केलं, डॉक्टरांनी सांगितलं ऑक्सिजन सुद्धा घेता येत नाहीये, टेस्ट करावं लागतील बरेचशा. आपण सगळेजण इथं जे काही प्रमुख लोक होते त्यावेळेस आपण सरकारी दवाखान्यामध्ये त्यांना टेस्ट करण्यासाठी घेऊन गेलो. टेस्ट केल्या, एका किडनीला सूज पण आल्याचं काहीतरी मला वाटतंय निष्पन्न झालेलं आहे. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये हा संघर्ष भाऊनी एका बाजूने लढला आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही सर्व जे काही मावळे आहेत, सर्व जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे एक शिलेदार आहात, आपण सर्वांनी तो दुसऱ्या बाजूने लढला. आणि म्हणून सूरज भाऊ ज्या गोष्टीसाठी आज आपण खरं तर हा दिवस रात्र एक केली, ती गोष्ट आज आपल्या समोर खरं तर ती आपण मिळवलेली आहे. परंतु या निमित्तानं मी निश्चित सांगेन की ही काय फक्त हा विजय नाही लांडे सर, हा विजयातला एक पाऊल आहे आपलं. मला वाटतं सूरज भाऊ तुम्हाला खूप खूप धन्यवाद द्यावा लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे आयोजित केलेल्या सुनावण्या. सूरज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. सूरज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. महाराष्ट्रामधील ही पहिली घटना आहे की अदानी सारख्या एवढ्या महाकाय उद्योगपतीचा प्रकल्पाची जी सुनावणी आहे, ही सुनावणी रद्द होण्याची महाराष्ट्रातली ही पहिली घटना आहे. आणि आणखीन एक गोष्ट, भाऊंच्या धैर्याला खरं तर आपण सलाम केलं पाहिजे. या जुन्नर तालुक्यातलं हे पहिलं उपोषण आहे की जे सलग 10 दिवस पोटामध्ये अन्नाचा कणही न घेता ते उपोषण या ठिकाणी झालेले आहे. आणि म्हणून भाऊ हा लढा अनेक येतील जातील, परंतु या जुन्नर तालुक्याच्या इतिहासामध्ये हा लढा आणि हा संघर्ष मैलाचा दगड असणार आहे. तो प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणात असणार आहे. जी जी व्यक्ती त्या नाणेघाटावर आता जाईल ती त्या ठिकाणी गेल्यानंतर एकदा तरी सूरज भाऊंचं स्मरण केल्याशिवाय राहणार नाही. कारण तिथे जेव्हा आपण जाणार तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एकदा तरी विचार येणार आहे, अरे इतका सुंदर आणि नयनरम्य परिसर हा एका उद्योगपतीच्या घशामध्ये घातला गेला होता. आणि ह्या उद्योगपतीच्या घशामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जबड्यात हात घातला होता, तसा जबड्यात हात घालून या उद्योगपतीच्या हा सुंदर आणि नयनरम्य परिसर जपण्याचं काम सूरज भाऊने आज या ठिकाणी केलेलं आहे. भाऊ, मला असं वाटतंय की आपण सर्वजण तुमच्या निमित्ताने फार चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य तरुणांची तर जुन्नरच्या या खालच्या विषयीच्या पलीकडे कुणाची ओळख पण नव्हती. पण आज सूरज भाऊंच्या या उपोषणाच्या निमित्तानं अनेक जीवभावाची नाती जोडली गेली आहेत. हे आंदोलन म्हणजे फक्त नुसता काहीतरी बाबा उद्योगपती आलाय त्याला घालून लावायचे वगैरे असले तर काही मला वाटत नाही याच्यामध्ये एवढं झाल्याचं. ह्याच्यामध्ये अनेक चांगली नाती जोडली गेली. पूर्वी म्हणजे ज्या वेळेस आपण पाहतोय की पूर्व पश्चिम असं काही बऱ्याच वेळा काही राजकीय लोकांकडनं पण झालेलं आहे, याच्या अगोदर पण ती दरी पूर्णपणे सूरज भाऊ आपल्या माध्यमातून भरून निघालेली आहे. आणि मला वाटतंय की अत्यंत चांगली बाब या तालुक्यामध्ये घडलेली आहे. हे जे काय वातावरण आहे हे असंच जर राहिलं तर नाणेघाट किंवा आडोशी काय एक दगड सुद्धा या भागातला कोणी उचलू शकणार नाही. आणि त्याची चुणूक आपल्याला सूरज भाऊ आज पाहायला मिळाले.
अहो, जो कलेक्टर आपल्याशी चर्चा करत होता, बोलत नव्हता, त्यांनी नाक घासून आज पत्र काढले की मी ही सुनावणी रद्द करतोय. म्हणजे हे आपल्या सर्वांची ताकद आहे, एकीचं बळ आहे सुरेश भाऊ. विशेष करून मी सर्व पूर्व भागातील आणि पश्चिम भागातील देखील ज्या सगळ्या ग्रामपंचायत आहेत, सर्व सरपंच आहेत, सर्व सदस्य आहेत, विविध जे काही पदाधिकारी आहेत, या सर्वांचं मनापासून मी खरं तर धन्यवाद मानतो. कारण तुम्ही ज्या वेळेस मनावर घेतलं त्यावेळेस गावागावातून नागरिक बाहेर पडू लागले, गावागावातून तरुण तरुणी बाहेर पडू लागल्या, महिला भगिनी बाहेर पडू लागल्या. आणि तुमच्या या सहकार्यातून इथं दर दिवसाला कमीत कमी 100-500 लोक येऊन जायचे. कारण मी स्वतः इथं असायचो प्रत्येक दिवशी. आणि मला असं वाटतं की इतका मोठा प्रतिसाद लाभलेलं हे पहिलं आंदोलन आहे. अनेक आंदोलन मी पाहिले, मी जवळजवळ 14-15 वर्ष चळवळीमध्ये सुरेशभाऊ काम केलेले. इतका मोठा प्रतिसाद आणि इतका मोठा लोकांचा सहभाग असलेलं हे आंदोलन आहे. आणि जेव्हा लोकांचा सहभाग असतो त्यावेळेस कुठलाही लढा अशक्य नसतोय. आपण वहीवरती जेव्हा रजिस्टरवरती नोंद करतो, आजपर्यंत या 9 दिवसात 6,500 लोकांनी नोंद केलेली आहे. आता ज्या लोकांनी सही केली नाहीत त्यांचा तर अजून वेगळा आकडा आहे. परंतु निश्चितच तुम्हा सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो. जी संघर्ष समिती आहे त्या संघर्ष समितीच्या सुद्धा खरं तर पदाधिकाऱ्यांचं मला मनापासून धन्यवाद मानायचे. कारण जो टेक्निकल बाब असते, म्हणजे एखाद्या लढ्याचा, त्या लढ्याच्या सगळ्या पार्श्वभूम्या, त्याचा व्यवस्थित अभ्यास करणे, कायद्याचा अभ्यास करणे, ती भाषा प्रशासनाला परत समजून सांगणे, आपलं मत प्रशासनाच्या खरं तर मस्तकामध्ये घालणं, या सगळ्या गोष्टी आपण दिसतात तितक्या सोप्या नाहीये. कारण मी इथे येऊन लांबलचक भाषण टोकणं हा खरं तर माझ्या कौशल्याचा भाग आहे. परंतु टेक्निकल बाबी एखाद्या माणसाला समजून सांगणं आणि त्याच्या त्या गळी उतरवणं हा फारच खरं तर किचकट भाग असतो. तो भाग या सगळ्या समितीतील सर्वच सदस्यांनी खरं तर सांभाळली. सोशल मीडिया बरेच जणांनी सांभाळला. आणि ज्यांच्यामुळे हे आंदोलन महाराष्ट्रात गेलं, इथे सर्व पत्रकार बांधव आहेत, तुम्हाला सलाम करतो. आपण न्यायाची बाजू लावून धरली. आपण या ठिकाणी न्यायाच्या बाजूने खंबीर उभे राहिला, शिवजन्मभूमीच्या बाजूने आपण उभा राहिला. आणि म्हणून हा लढा महाराष्ट्रापर्यंत नाही दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून तर त्याची आज दखल घ्यावी लागलेली आहे. आता आणखीन पुढे आपल्याला जायचंय. थोड्या दिवसात सुरेश भाऊ आपण एक चांगला मोठा मेळावा घेणार आहोत. त्या मेळाव्यामध्ये आपली भूमिका, आपल्या उपस्थितीमध्ये आपण खरं तर ते लोकांसमोर घेऊन जाणार आहोत. आणि म्हणून जास्त न बोलता उशीर पण झालेला आहे. मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. आपण सर्वजण सातत्याने या आंदोलनामध्ये येऊन या आंदोलनाची ताकद वाढवली, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो.